हम्म. आणि ती 12 वर्षाची होती. लग्न झाल्यावर 7 वर्षाला उपर झाली. बर सांगा. बाप्पा अण्णा पैलवान होते, कुस्त्या करायचे. बर हा. अण्णा लय दिवस कुस्त्या गेल्या. हा. 200-200, 300 बैठकी काढायच्या. वाटायला त्याच्यात काय गुडघे दुखालीत काय कोणला माहित. नाही नाही, व्यायाम केल्यानं नाही दुखत. उलट त्याच्यामुळे तुमचं आतापर्यंत राहिली Stamina तुमची राहिला. चांगली तब्येत. हा, तब्येत सगळी तेव्हा चांगली. तसं केलं 3 नसतं तर- टाइम जेवण आहे, सगळं आहे व्यवस्थिशीर. काय नाही, देवाचं स्मरण करायचं. बस 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 बस. सकाळ संध्याकाळ पहाटे 4 वाजल्यापासून शनी 5 वाजले 6 वाजता 5 वाजता आंघोळ करायची, देवदर्शन करायचं आणि शेताकडे यायचं. संध्याकाळी ते येतंय पडत आहे हळदीपाशी. सकाळी जाय बापू तू पाय काम. आता काय एखादं हे आलंय काय कोणला ठाव आला नाही की नाही, ते तो येत होता. ते हीर बांधा ते हे येणार होतं. नाही उद्या येतो म्हणले ते कोण वीर बांधणारी मिस्त्री. उद्याच्या वगैरे का हम्म. माझ्याला वाहनगवसल नाही का. म्हणू लागले. बरं. येणार होते पण आले कालच येणार होतं, मग काल त्यावर आज आला आजच्या मुली. दुसरं काय एकदा लय का जास्त नाही, 4-5 कडे पडतात. हो तेवढंच म्हणला. तेवढं बांधून घेतलं म्हणजे कसं 6 एकर जमीन आहे एक ठिकाणी. जमीन चांगली आहे. काही बी आपलं तुषार मुषार केलं तर मरणात. आता हरभरा यावर्षी म्हणलं तर मला वाटतं 2 का 3 लाखाचा हरभरा झाला. छान झालंय. हो. मग विहिरीला पाणी लागलं चांगलं. हं, पाणी लागलं नाही आता कमी जास्त झालं तर पुन्हा आडवे बोर घेऊन टाकायची. आडवे बोर घ्यायची, पाईपलाईन जागोजाग करून टाकायची. सगळं तिकडं तिकडं काय कोणाचं देणार नाही घेणार नाही काय नाही. चांगलं आहे. आता तिथं 6 एकर, हे किती 4 एकर. हां, इथं 9 एकर झालं. अच्छा माळाला धरून. माळाला आता ते आलं त्याला धरून 9 एकर झालं. हे 9 एकर आणि ते 6 एकर, हां, 15 एकर. 15 एकर आणि खारी राहिलेली 1.5 एकर. मारुतरावची हां घेतलेली हां आहे अजून ती. आहे. ते काय इकडं जर मिळालं तर तितकी काढून टाकायची आणि इकडे घ्यायची. हो एकत्र राहिलेली बरं. हां, एकात्र. आणि पुन्हा जमीन काळीची. अहो पहिलं काय नाही. ती थोडी पांढरी जमीन आहे का कोणती ती? खारी. दीड एकर, हा खारी. हां, ते तुमच्या रानासारखी. हा हां, असं. खरबाड. हां, ही काळीची जमीन. तिला धंदा झाला ती त्यात काय पीक पाणी काय पाणी झाल्यावर कमी होते का. फक्त खालच्या भागाला विहीर झाली की काय तिला करणारच पाहिजे. हो आता लावलं कोणला की विहीर पाडून द्या. आंधी आर येत्यात विहीर इथं पाईपलाईन इथं 5-6 लाख तुमचे कवा जातील त्या वावरवाल्याला म्हणलं. हां, करा तुम्ही धंदे करीत करीत होईल. आणि आता त्या विहिरीचं निघाले अवघड ते म्हणून त्या मंजूरदाराचे रोजच फुटू काढायच्या म्हणून. आता त्या मंजूरदार कोठं नेवा म्हणलं तिथं रोजचे 18 माणसं सांगू येतात. लागला सांगू लागला. गंगा. हो हां म्हणलं अवघड झाले. दररोज किती अवघड झालं कुठून आता? न्या म्हणलं दररोज. हां, कुठून न्या लोक दररोज 18. हो जाऊ दे म्हणलं. आलं तर आलं आणि गेलं तर गेलं. काय बसायचं त्या मागं लागायला गेलं ते त्यातलं चेकरभर आणि त्या सईच्या नावानं करून दिलं. 50,000 रुपये त्याला खर्च लागला विहीर मंजूर व्हाली म्हणून. आणि आता विहिरीच्या वानगडी असत्या. सईच्या नावावर घेतली का विहीर? नाही त्याच्यात नावावर आहे पण जमीन जास्त असल्यावर भेटणं गेली. अच्छा. त्याला कमी जमीन आहे. आता समजा तुमच्या मुलाला कशी एकाला 5 एकर पेक्षा कमी 4 एकर असल्यावर 5 एकर येते हम्म. अशी पाहिजे. 3 एकर असे. ते सोलार घेऊन ठेवलंय सगळं केलंय ते बिन याचं उन्हावर चालणार. अच्छा आलं का ते? हां, अच्छा चांगलं आहे. आता इथं मुक्काम करायचा आणि सकाळी हो, जायचं. काय जायचं. न्या मग आमच्या उशाबाईला सांगा. हो हे? ठीक आहे. ती देव देव कर.